त्याच्यात काहीच नाही करू शकत. तुही माय ऐकूनच नाही राहिली ना माय. शांताबाईला तुही माय दबली नाही. तरी शांताबाईनं समजून सांगितलं नाही म्हणा, पण तिनं शांताबाईनं अशी आमच्या एवढ्या जणीनं तेच गोष्ट केली. पण तुही माय बाई जराशी दबली नाही हो बापा. त्या माईनं जराशी गोष्ट मागं नाही घेतली. त्या बाईला जर कोणी बढावा दिला, कोणी उंचाई दिली, कोणी पैशाची लालच दिली किंवा पैशाची स्वप्न दाखवलं, तर तुही माय तशी तशी उडते बापा. तर आम्ही त्याच्यात आता काही करू नाही शकत. तुही माय आमच्यासोबत हेकड बोलून राहिली होती. आमच्यासोबत फुगली फुगू दे, यांत या म्हणे नका, यांत नको येऊ म्हणे बापा. पण हो ना बाई, आता माया आणि त्या मायाचा झगडाच झाला बापा. कायले बोलते माझ्यासोबत, कायले बोलते. ती माय तर मला म्हणे हो म्हणे तुला तो रिश्ता म्हणे त्या पोरीसाठी ठेवला म्हणे. सांग बरं बाई, अशी कुचीन बोलली ती. खरंच राग नाही आणि काय कलावती सांग, तूच सांग. एक मिनिट तुम्ही कशाबद्दल बोलत आहात मला काही समजायला नाही येत. मला एकदा सांगता का तुम्ही कायच्यावर बोलून राहिला, काय बोलून राहिला? खरंच मला काही समजून नाही राहिलं. त्याच गोष्टीसाठी कलावती, त्याच गोष्टीसाठी म्हणून राहिलो आम्ही. आम्हालाही नाही पटलं, तुलाही नसन पटलं, म्हणूनच रडून राहिली ना तू. कोणती गोष्ट काकू? तुम्हाला कसं माहित पडलं माझ्या आईने माझ्या मोबाईल लपून ठेवला म्हणून? माझी माझ्यासोबत नुसतं खोड्यापणा करते म्हणून तुम्हाला कसं माहित काकू? घे माय बाई घे. हो बापा, आम्ही म्हटलं बापा त्या मायनं नवीन रिश्ता आणला आणि तो रिश्ता कोणाच्या थ्रू आणला, म्हणजे ते सोयरी कोण करणार आहे तो मनातला माणूस तुला माहित पडला. तुला नाही म्हटलं, ती मायनं जबरदस्ती केली म्हणून तू आमच्याजवळ रडत आली. मला अशातला काही प्रकार वाटला, पण तू सांगून राहिली का मोबाईल लपवण्याचा प्रकार. म्हणजे त्या मायनं त्या मोबाईल लपून ठेवला आहे ना, आणि तो मोबाईल तुला देऊन नाही राहिली आणि त्यासोबत कुचिन काळ्या करून राहिली माय असून, म्हणून त्याचं तुला दुःख झालं आणि तू आम्हाला शेअर करायला आली. असंच होईन ते. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. तुम्ही कायची गोष्ट करून राहिला होता? कोणती सोयरी, कोण आणली सोयरी? बरं ते सोड, ते नंतर सांगतो. तू रडून काऊन राहिली, काय झालं? पूर्ण सविस्तरपणे सांग बेटा. असं रडल्याने काम नसते होत, रडू नको. काकू काकू तुम्हाला काय सांगू, 2 दिवस झाले माझ्या आईने माझा मोबाईल लपवून ठेवला. मी माझ्या मैत्रिणीचा मोबाईल आणला होता आयफोन फोटो काढायसाठी. मी म्हटलं माझं काहीतरी सोशल मीडियावर अकाउंट बनवतो आणि घर बसल्या पैसे कमावतो, असं मी त्याच्यात धड पाहत होते. तर माझा जो 15-20 हजाराचा मोबाईल आहे तो मी माझ्या मैत्रिणीला दिला आणि तिने काही दिवसासाठी मला दिला. ते नाही का माझी आपली बाहेरची थोडी अंचरवाडीची माझी मैत्रीण आहे ना, तिला तिला दिला काकू. तर काकू माया मायनं नाही का तो मोबाईल लपून ठेवला आणि सप्पा देऊन नाही राहिली. मला माहितच नाही म्हणते मोबाईल. आता मामाईला मारू काय मी सांगा? माझं जर तिला मारून तर काय म्हणेन लोक, पण इंग्लिश शोभते का असं करणं सांगा बरं? नुसतं मोबाईल पाहतो म्हणे. अरे बघ काऊन पाहतो, त्याचंही रिझन असेल ना काही ना काही. पाय बरं बाई, तुझी माय बिचारे काजल कमलाला कुठंच नाही चुकत बाई. एवढी मोठी झाली पण तिची सोय नाही झाली बाबा. कशी म्हणशील तू तर मामाईला काही बोलता म्हणून, पण तुझी माय खरंच ना बाई एकदम लाजीरवान गोष्ट आहे. आता तू एका एक दिवसानं लग्न होणार आहे, पाहू दे ना काय मोबाईल. पयाली असते ते कधीची पयाली असते. एवढा एवढा हे काय घ्यायला लागते, एवढा कोणावर भरम कायले पकडून ठेवावं लागते? सांगा ना काकू, मी मोबाईल साठी इतकी चिडत आहे. मला मोबाईल दे, मोबाईल दे, माझा मोबाईल दे. काकू आपली वस्तू असली तर आपल्याला टेन्शन नाही वाटत. लोकांची वस्तू राहिली तर काकू खरंच मन लागते काय सांगा? 70-75 हजाराचा आयफोन आहे तिचा. तिनं मनात कपट न ठेवता देऊन दिला. त्याच्या माझ्या भावानं टाकल्या नाही नसता दिला तो मोबाईल, तिनं दिला माझ्यावर एवढा विश्वास करून. काकू सांगा बरं माईला शोभते का असं? म्हणून काकू माझं हृदय भरून आलं. हलकं करायसाठी मी तुमच्या घरी आली बापा. नाही हो बाई कलावती, एक काम करजो तू, घरात बरोबर पाहिजो. कुठे ठेवणार आहे ती माय? ठेवून ठेवून कोणाला विकला तर नसनच एवढा महागीचा मोबाईल. कोणाला विकला नसन, तिने बरोबर लपो लपो करून ठेवला आहे. बरोबर पाहिजो. मोबाईल बाजला घेतला नाही का काही? नाही काकू, ते काय ना म्हणले नाही का नुसतं सायलेंट करून ठेवायची आदत आहे ना काकू, तर सायलेंटच आहे. काही आवाज नाही येत, आवाज नाही येत. घे व माय, म्हणून पोरी मोबाईल सायलेंट जेव्हा ठेवायचं तेव्हाच ठेवा लागते. आणि टाइम सवय लावून नाही घ्या लागत. प्रत्येक जण हेच म्हणते, स्वतःहून सायलेंट करते मग काय म्हणते मला आता सवयच पडली आहे ना म्हणते, म्हणून माझा मोबाईल सायलेंट होते. अरे बा काय गरज आहे मोबाईल सायलेंट करायची? सिच्युएशन पाहून मोबाईल सायलेंट करता येते ना. जरुरी नाही की आपण चार चौकात बसला तिथे मोबाईल सायलेंट केला पाहिजे. अरे बा प्रत्येक कंडिशन असते तिथे आपला मोबाईल स्विच ऑफ ऑफ करायचा नाही करायचा. काकू बरं ते सोडून द्या, आता बघते मी घरी जाऊन चांगला शोधते मोबाईल. तुम्ही कोणत्या सोयरीकीची गोष्ट म्हणतो मला सांगा, सांगा टाका माझ्या कानावर. काय म्हणते ती माझी आई? तुला त्या मायनं सांगितलं नाही का हो बापा? नाही सांगितलं काकू तिनं. तिला भांडणात म्हटलं काय हा म्हणे तुला लग्न करून देतो म्हणे 2 दिवसात. सोयरी घेऊन राहिले, पाहुणे येऊन राहिले, चल तयार राहायचो म्हणे अशी म्हणे. आणि पाहुणे गेल्यावर तुला मोबाईल देतो म्हणते अशी म्हणे की नाही. पण कोणते पाहुणे येऊन राहिले, काय येऊन राहिले, कोणते येऊन राहिले मला तर काही माहित नाही. तर तुम्हाला सांगितलं का तिनं? हो तुही माय कमला न काजल न काजलच्या बहिणीच्या नवऱ्याचा इकडून कोणता तरी सोयरा तुले पाहिले येणार आहे. तो घरचा लय सुखी आहे आणि तुले त्याला हाव म्हणायचा आहे. त्याच्यासोबत लग्न करून तुझी जिंदगी तुले फसवून घ्यायची आहे. आम्ही त्या मायले बोललो, रश्मी वायशी झाली, मी वायशी झाली, पार्वती वायशी झाली, शांताबाई वायशी व्हायची आहे. आम्हाला म्हणे तुम्ही माय येशील तर या म्हणे, नका येशील तर नका येऊ म्हणे. तुम्हाला कोणाला चांगलं पावलं जात नाही म्हणे. गंगा म्हणे तुला चांगलं पोरग त्या पोरीसाठी ठेवलं म्हणे आणि माया पोरीसाठी तू ना नाही आणलं म्हणे. त्या मला कपट आहे म्हणे. तर त्यासाठी तू माया माय तू माया माय माईन त्या मायची भयस झाली बापा. आणि भयस झाली तर मग मी काही बोलली नाही बापा. ती माई गेली फुगून, या नका येऊ म्हणे. मग आपलं काम तर आहेच बाई. आपल्याला जे गोष्ट पटत नाही आपण ते करत नाही. आपण जे केली नाही ते आपल्याला कोणी म्हणत असेल तर आपल्याला त्या माणसाचा लय राग येतो. तुझ्या तोंडावर सांगून राहिली मी.
काजलच्या बहिणीच्या नवऱ्याच्या इकडून म्हणजे काजल एक फसवण्याचा प्लॅन करते. काजलला आजपर्यंत कोणाचं चांगलं केलं जे माया चांगलं करेल, मी तिची दुश्मन होय आणि माई तिचं कसं ऐकू शकते सांगा बरं. सांग ना बाई त्या माईला या दोघी तिघीने समजून सांगितलं पण तू आई समजून घेण्याचं काही नावच घेत नाहीये. ती आली होती सांगाले, कधी आली होती सांगा बरं. बस आता आज आम्ही तिकडे वनात गेलो होतो, वनातून कैऱ्या वगैरे आणल्या आणि ते वनातच आलती यायच्या मागं मागं, तर तिथंच बोलली ते सगळं काही ना. मग घरी चालली गेले. मग तिकडून आलो आम्ही, गोष्टी माता केल्या. नाही बा हे चांगला नाही आहे, काकीने ऐकायला पाहिजे. अजून का सोयरा भेटत नाही काय, पण ती माय बिचारी ऐकूनच नाही राहिली. आता आम्ही किती काही म्हटलं तर बाहेरचं पडतो माय. त्या माईला असं वाटते का आम्ही बेकार करतो, आम्ही वाईट विचार करतो, काजलनं कमला चांगला विचार. मग त्या माईला वाईट लोक आवडते, चांगले लोक आवडत नाही. त्या मायची वय झाली पण त्या मायची सोय झाली नाही बाई. आता काय करावं काय नाही, सर्व माय डोकं दुखून राहिलं. बरं बरं असं वय ना काकू, टेन्शन नका घेऊ तुम्ही. अशी कशी सोयरी आणते काय आणते पाहतो बरं मी. मोठ्या लग्नासाठी तरतर करून राहिले का म्हणा तुम्ही, करणार म्हणा लग्न म्हणा, लोकांच्या सोयरी का जोडून देता म्हणा, म्हणजे लोकांच्या जिंदगाऱ्या बरबाद करायचं मागं लागल्या का त्या ढेमस्तोड्या वांडाय बकऱ्या. अशा कशा पाहुणे आणते त्या माहित पडते ना. त्या पाहुणे नाही तिची अवकात दाखवली, जागावर नावाची कलावती नाहीये. आणि तुमच्या मर्जीशिवाय मी लग्न करणार नाही काकू. तुमच्या मर्जीशिवाय म्हणजे तुम्ही ना ज्या गोष्टीत हाव नाही म्हटलं त्या गोष्टीत मी हाव नाही म्हणणार आहे, ही गोष्ट नक्कीच आहे. काय बाई आता ती माहिती काही ऐकत नाही आणि त्या मायच्या पुढे तू जाऊ शकत नाही. आता आम्ही काय म्हणणार आहे म्हणून म्हणून तुले म्हणू बाबा, त्या मायला किती गोळ्या म्हणणार आहे तूच सांग. नाही नाही काकू खबरदारी ना माझ्या घरी आहे शांता काकू. तुम्ही ना मामाला समजून नाही सांगितलं, मायला तुम्ही समजून सांगा. मला असं वाटतं की तुमच्या गोष्टीवर ते समजून जाईल. प्लीज तिला थोडंसं समजून सांगा. आणि समजली तर बरं, नाही समजली तर मी तिला काय आहे तर 10 भाव मी सांगतो तिला. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ. असे कसे पाहुणे तर पाहतो मी. समजून बी समजून का नाही समजून माहित नाही, तरी पण तू म्हणतात एकदा विन मी समजवाले. नंतर काही येणार नाही बाई. मग नंतर मी उद्याचं कामच नाही पडत शांता काकू. तिले तुमच्या चरणावर येऊ देईन मी, पण तुम्हाला तिच्या चरणावर नाही जाऊ देत. माय पोट्टी कुठे गेली हो बापा आता हे. पाय ओ बाई शांताबाई, तुले पटत असन तर तू कर बाबा. आम्ही याच्यात तुले जरासा काही हातभार लावू लागत नाही. आम्हाला पटत नाही तिच्या मायचं, आम्हाला पटत नाही. जो आमचं ऐकत नाही ज्याला आमचं पटत नाही आम्हाला त्याचं पटत नाही. तुले पटत असन तर तू जा जाऊन तू करजो आणि पायावर गोटा घेऊन बसजो. उद्या चालून जर त्याचं काही बिघडलं तर मला तूच फसणार आहे म्हणून सांगून राहिली. आता वेळ आहे सुधराचा. तिले समजून सांग, समजली तर बरं नाही तर रामटेक सांगून राहिली. हो ना बाई, सारा विचार साला बाबा करावं काय तर नाही काय 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 कर. काहीच नको करू. तिच्या मायला एकदा समजून सांग, समजली तर बरी आहे. तिच्या हातानं तिचं वाटोडं होऊ दे. तिच्या हाताने तिचं वाटोडं होऊ दे. त्या पोरीची जिंदगाने खराब करू दे तिले. तिची माय काही ऐकून नाही राहिली, पण ते पोट्टी म्हणले वाटत ते पोट्टी करण म्हणून ते पोट्टी तमाशा करण आणि साऱ्या पाहुणेला हाकलून देन. मला असं वाटून राहिलं ते पोट्टीच नाही करत म्हणा. पण हिची माय व आपल्यासोबत वाईची वाले पाहिजे, पण ते असे आपण सांगितलेलं जाऊ दे बा हे चांगल्याला म्हणून राहिलं जाऊ दे, नाही ते उलट अशी म्हणते हा म्हणजे तुमच्या पोटात दुखते मध्ये. सांग बरं आता कोणत्या तोंडाने बोलावं तिच्यासोबत. सांग ना बाई आता पोरीचा मोबाईल फोन ठेवायची काही गरज आहे काय? काही गरज नाही, काही गरजच नाही ना. पण फालतूची कामं कोण करण सांग. फालतूची कामं करायला तर काही ना काही लागणारच आहे. एकदम अगाऊ बाई आहे बाबा, एकदम अगाऊ बाई असाले. राग तर मला आला का कुठीचा वाला. माया आली काय म्हणे ते पटलं तर येजो म्हणे, तर नाही नको येजो म्हणे. बाहेरही म्हणे, घरी म्हणे ते भल्ली बदमाश आहे, ते बदमाश वांड आहे. मला तर असं तिले बोलूशा वाटते, पण कलावती त्याच्या इकडे पा लागते म्हणून बोलत नाही मी. नाही माझी जीभ अशी चढचढ करे तिले बोलायला तिने पाहुणेच थांबवले असते. आपलं बोलणं असतंच आहे. मग तडका फळ एक घाव दोन तुकडे. काय करा बापा आईच्या आहे हात टेकले. माई कोमल म्हणते काही सर्वेचं चांगलं झालं पाहिजे, कलावती त्याचं चांगलं झालं पाहिजे. अहो बया सर्वेचं चांगलं करायचे मागा लागलो. आई सर्वेचं चांगलं कर, सर्वेचं चांगला विचार कर. मी ज्याचा चांगला विचार करतो माहितीच मला म्हणजे तू कपटी आहे म्हणते. सांग बरं बाई, आता विचारच नाही की आता जर समोर एखादा पोरगा आला तर मी खरंच तिला सांगन काय? सांगन काय म्हणतो हो बापा सर्वेचं चांगलं झालं पाहिजे. तू सर्वेचं चांगलं सोचत, पण ते कोणी चांगलं नाही सोचत नाही काय चांगलं सोचाले. जाऊ दे म्हटलं बाई, कोणी कोणाच्या नांदी लागायला नाही पुरत. कलावतीले म्हणा करशील तर कर म्हणा बाई लग्न, नाही तर राहू दे म्हणा. तिची माय म्हणून ये नसले बैलावून टाकलं म्हणून सांग बरं बाई कोणाला म्हणजे चांगला सल्ला देणं ही बेकार गोष्ट आहे ना आजकाल. आता बाई काय विचार करून राहिली हो बापा? विचार करून राहिली रश्मी आता काय कराव गड्या काय नाही कराव गड्या. विचार असे ना बापा. असं वाटते का कोणाच्या लेखी बाईचं चांगलं झालं पाहिजे नाही काय? पण मग घरचे लोक बिचारे असे एकदमच राहते ना, कोणावर विश्वास करते माय. सांग बरं बाई, म्हणजे ते एका ताटात खाणारी बाई नाही होय. ते जिथं तिथं भेरा टाकून ठेवते अशातली बाई आहे ती. काय बापा शांताबाई काय करतो काय नाही तर येतो मी घरून. हो जाई. सांगा बरं मित्रांनो, माझ्या जीवाला विचारच नाही आला काय आता. बरं जाऊ द्या. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका. आपण भेटू आता उद्याच्या भागामध्ये मस्त. आता काय करते का लावते काय नाही करत आता आपल्याला तर काही माहित नाही, आता उद्या माहित पडन. तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि कशावर व्हिडिओ बनवू ते पण कमेंट मध्ये सांगा. शशिकला काकू शशी काकू
अगे माय बाई, या ना, बसा ना, उभ्या कशाला राहता, या बसा इथं. शशिकला आंटी, मी तुम्हाला सांगायला आली, पाहुणे खूप स्टँडर्ड आहे, त्यांच्या 4-5 गाड्या येणार आहे, म्हणजे त्यात 4च लोक राहणार आहे आणि त्याच्या मागं ज्या गाड्या घुमते लंडुरे त्याच्या मागं जर समजा असे आलतू फालतू जायले ते 500-500 400-400 असे जास्त जास्त पैसे देऊन पोचते. समजा एक प्रकारचे तुम्ही बाउन्सर्सच समजा. ते कसं एखादा राजनेता येते, एखादा नेता येते, त्याच्या मागं अशाच गाड्या राहते फालतू लोकांच्या. बस तशातलेच हे चांगले लोक आहे काकू, कोणाला सांगू नका एवढं, कोणाला सांगू नका. काय भयन कोणी काड्याच करते, गंगाकर नापटी आहे. हा पाय ना, पहिलंच पोरग एवढं साजरं होती ना, घरापर्यंत आणून दिलं काय विचारा कमलाले, म्हणून सांगून राहिली मी तुम्हाला. काठी करणी गिरणी करून फालतू पारागिरा चढवून द्या, तर काही कोणाला सांगू नका, जास्त याचा गोंधळ काही मचवू नका. पाहुणे येऊ द्या, तुमच्या पोरीच्या शांततेत होऊ द्या, आणि तुमची पोरगी गेला का मग पोरं ते माहीतच पडते. असं बरं बरं नाही सांगत ना मी, कोणालाच नाही सांगत माय, कोणालाच नाही सांगत मी. शांता बैले तक्के नाही सांगत मी, कोणालाच नाही सांगत. सगळं सुमडीमध्ये गुमडीच करतो. हा बाई 4-5 गाड्या येऊन राहिली म्हणतो, मग स्वयंपाक किती करायला लागेल मला. हे पाय हो बाई, स्वयंपाका मायपाकाच्या धंद्यात काही पडू नको. आणि आपली एवढी लायकी नाही आहे का त्याला एवढं चांगलं जेवण भेटेल, ते रोजचं चांगलं चांगलं खात असेल ना तेला तुपाचं. आता आपल्या घरी ते एवढं काही भेटणार नाही, पंचपक्वान खात असेल ते, आपल्या घरी एकही पक्वान धडाचं राहत नाही. तर आपण काही जेवण वगैरे करू नये, आपण नाही का नाश्ता चांगल्या प्रकारचा, बालुशाही, समोसा, असं म्हणजे चायनीज माल मस्त स्टँडर्ड लेवलचा नाश्ता देऊ येईल. लागत तुला चुना लागू लागला एकदा तुझे 1000 जाईल, पण तुला 1000 करोडांना पैसा भेटन. ते पाय ना तू, आताचे 1000 घ्याय 1500-2000 गेले तरी कमीच समजो. हाय बाई हो बापा, खरंच ना लय चांगलं पोरगा आहे. पाहिलंच काय माय, घराला 2 लाखाचं फक्त गेटच लागलाय त्याच्यावाल्या. 2 लाखाचं गेट कायले म्हणते, 2 लाखात आपलं पुरं घर बनते. 2 लाखाचं जर गेट असेल, त्याचं घर किती लाखाचं असेल, त्याचं घर कसं असेल विचार कर तू. स्वप्नाचीच दुनिया आहे पुरी. मग एवढं चांगलं पाहिजे का कोणी, पण मी म्हटलं चल बाई जाऊ दे, म्हटलं किती काही झाली, म्हटलं माझी पुराणी मैत्रीण नाही, म्हटलं आणि तिच्या माईलच्या इकडे कोणी लक्ष देऊन नाही राहिली, म्हटलं तिची माई एकटीच भटकते, म्हटलं इकडल्या तिकडे पा बाई पा बाई पा बाई. तर चल बाई, तर होताच तर मग मी आणलं. आता मी हिच्या पोरीचं करून नाही देऊ शकत काय, आता माया स्वतःचं करू नाही शकत काय, मी माया एवढा बेवडा आहे तर. पण नाही, माया मैत्रिणीचं पहिले झालं पाहिजे. आपण कोणाचं चांगलं सोचतो बापा, कम आपल्या गंगावानी नाही आहे. चांगला आहे तर राहू दे माया पोरीसाठी, हिच्या पोरीसाठी पाहू एखादा गरीब गरीब. म्हणजे गंगाचं म्हणणं असंच झालं ना का बा, माया पोरीपेक्षा श्रीमंत कोणाची पोरगी पडली नाही पाहिजे, असंच म्हणणं आहे तिचं वालं. पाहू गेला हिची पोरगी वय सर्व आहे तर पार्सल आहे ते. हो ना बाई, सांग बरं खरंच ना बापा. का हो माया पोरीला साडी गिडी चांगली घ्यायला लागल ना, मग आहे ना साडी गिडी चांगली घ्यायला लागल ना, तिच्या जर एवढ्या चांगल्या साड्या नाही आहे. हो तर तेच सांगायला आली मी, तूही चांगली साडी घालजो, तिलाही चांगली साडी घालायला लावजो. तू म्हणजे घरी घालायची साडी अशी शालू सारखी घालजो, आणि अशी रिॲक्ट करजो का नाही बा माझ्याजवळ अशा बम साड्या आहे, अशा हात मात पुस झाले स्वयंपाक केल्याचे, म्हणजे शाळेचे आपल्याला काही गम नाही, अशा प्रकारचं त्याच्या समोर तू दाखवजो. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे हाय बाजार असे कमी, म्हणजे आपली बराबरी तर नाही, पण आपल्याला थोडंसं मानपान करू शकते, एवढे तर अमीर आहे असं त्याला वाटलं पाहिजे. आणि आपण म्हणजे आम्ही चांगलं दिसलं पाहिजे ना, तर आपण तिघी चौघीसाठी चांगल्या साड्या घेऊन येऊ. लागेल तू आम्हाला सध्याचे उसने पैसे दे, नंतर आम्ही तुम्हाला पैसे वापस देऊन देऊ बापा. तुमचे पैसे तुम्ही वापस घेऊन घे जा, आपण आता रात्री साड्या घ्यायला जाऊ. मग काकी तुला सांगायला आले, कोणाला सांगू नको हे. नाही नाही, बिलकुल नाही सांगत मी, बिलकुल नाही सांगत बापा. तेच म्हटलं तुम्ही तिकडे सांगितलं काय, मग पाहुणे येऊन राहिले याचा माझ्या घरी असं घ्यायचं काही. हो बाई सांगितलं मी ना, गंगा म्हणे हो म्हणे तिच्या हातानं स्वैरिक करतं काय म्हणे, फसशील ना म्हणे. म्हटलं राहू देव, म्हटलं तू कपटी आहे, म्हटलं त्या कपटीने आहे, म्हटलं दुश्मन असून साथ द्यायला आला, म्हटलं पण तू तर सख्खी असून म्हटलं तुला असं कपटपणा केला, म्हटलं कुठं भोगशील, म्हटलं असंच म्हटलं मी. रश्मीले मार बोलली, त्या पार्वतीला मार बोलते, त्याचा पुरा पाराच उतरून ठेवला. यांत या बाई म्हटलं, नाही यांत नका येऊ म्हटलं. शांताबाईले म्हटलं तुला पटलं तर येजू, नाही पटलं तर नको येजू, तू एका मायाच्या मै आहे म्हटलं, तुम्ही सर्व म्हटलं. बोलली मी चालली आली घरी. बरं केलं बरं केलं, असंच करायला लागतं त्याच्यासोबत. काय करतं माय नाही, काय करतं आता मस्त तुझ्या दरवाजात समय वाजदार. आली लगीन सराई, मांडव सजला या नारी, लक्ष्मीच्या पावलांनी आली नवरी ही बाई. खरंच बाई तुमच्या चानस होय बापा, मस्त वाटन बाई. आता आम्हाला मस्त वाटन, खरंच लयच चांगलं वाटन ना. मग पुढचं एकदाचं चांगलं झालं आता बस, मग मी लागेच तर तुम्हाला तुमच्या सोयरिकीचे काय आहे ते पैसे देऊन देईन, दक्षिणा म्हणून. नाही काय तुला सोडणार आहे का आम्ही, चांगले पैसे घेऊ, लक्षात ठेवजो. हो ना. देत आली. बस ना चाय म्हणतो ना, बस ना. कुठे माय बसता, पाहुण्याला फोन करायचा आहे, त्याच्यासोबत बोलायचं आहे, आणि इकडे मार नुसतं बेवड्याचा आवाज येतो तुमच्या घराकडे. तुमच्या घराकडे ज्या दिवशी पाहुणे येईल ना, त्या दिवशी म्हणजे असं बंदोबस्त करजा का बेवड दारू पिऊन तिथं पडले नाही पाहिजे, शिवाय दिल्या पाहिजे. चांगलं नाही वाटत ना, त्याने कधी अशा शिवाय ऐकल्या असन. ते बाथरूम गिथरूमले जाते ना का नाही जात. माय कशी व काकी बापा तू, किती काही अमीर झाली ते सगळ्या गोष्टी सर्वेलेच लागू आहे बापा. कशी सांगून राहिली तू तर. नाही हो माय, मला असं वाटून राहिलं बाई एवढे चांगले लोक बापा, ते खरंच बापा अशा बेकार काम करत असन का नाही करत असन, नाही एवढे स्टँडर्ड लेवलचे आहेत. घे हो माय, आता त्याच्या घरी कोणी करून द्याले असं काही तर आपल्याला माहित आहे काय बह्याळ. चल त्यांचा फोन वगैरे आला असेल, माझा मोबाईल घरी येतो काकू आम्ही आता. कलावतीला बरोबर व्यवस्थित समजून सांगतो, आम्ही एवढ्या बाहेर सांगितलं कोणाला सांगू नको. बरं बरं, तुम्ही निश्चिंत राहा, नाही सांगत मी.